नाशिकच्या पालकमंत्री पदावर छगन भुजबळांचा दावा। जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आमचे असताना पालकमंत्री पदाकरता आग्रह का धरू नये, भुजबळांचा सवाल। गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री असताना सुद्धा कुंभमेळा नियोजनाकरता भुजबळांनी बोलावली बैठक। जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। कुंभमेळ्यावरून अंतर्गत धुसफुसीची चर्चा। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। कसली निवडणूक होती, त्याला इतकं काय महत्त्व देता, राज ठाकरेंची मिश्कील प्रतिक्रिया। कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय जाणीवपूर्वक हे वाद घडवले जातात। माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाची आहेत का, कबूतरखान्याच्या आंदोलनावरून राज ठाकरेंकडून सवाल। रस्ता बनवणं हा आपल्याकडे धंदा, नवे रस्ते बांधण्याकरता पुन्हा कंत्राट काढली जातात। मुंबईतील खराब रस्त्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल। राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी। हेडगेवार गोळवलकरांच्या फोटोसमोर उभं राहत सुनेत्रा पवारांचं भाषण। संघाच्या बैठकीला हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना जामीन मंजूर। रोहित पवार आरोपी नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद कोर्टानं केला मान्य। सांगलीतील कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली विहंगम दृश्य। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। शहर आणि आसपासच्या भागात पूरस्थिती। भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली। चंद्रभागा नदीला पूर। पंढरपुरातील 125 कुटुंबांचं स्थलांतर। नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलंय। एका ब्रेकिंग न्यूजनं गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसानं धुमाकूळच घातलेला आहे। भारतीय हवामान खात्यानं आजच्या दिवसाकरताही काही अनुमान नोंदवले आहेत। त्यामध्ये मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होतीये। जवळपास 3 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि मुंबईकरांचे त्यामुळे हाल सुद्धा झाले आहेत। आज सुद्धा दिवसभर मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पाऊस राहील असा अंदाज वर्तवला गेलाय। हवामान विभागानं मुंबईत पावसाच्या येलो अलर्टची घोषणा केलेली आहे। हवामान खात्यानं शेजारचा नाशिक जिल्हा त्याकरता रेड अलर्ट दिलाय आणि पालघर करता ऑरेंज अलर्ट जारी केलाय। येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। बातमी आहे सांगलीमधून। सांगलीच्या कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। कृष्णेची पातळी 42 फुटांवर गेली आहे। इशारा पातळी 40 त्यांनी ओलांडलेली आहे। धोका पातळीकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे। त्यामुळे सांगली शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज, कृष्णा घाट आणि कुरणे वस्ती अशा वेगवेगळ्या भागात नागरिकांना स्थलांतरित व्हा असं सांगण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 150 कुटुंबांना स्थलांतर केलेलं आहे। काही घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, ते सुद्धा आपलं स्थलांतर करायला सुरुवात करताना दिसत आहेत। या सगळ्या विषयी आपल्याला अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी। कृष्णा नदी पाणी पातळी आता हळूहळू का होईना वाढते। सध्या कृष्णा नदी पाणी पातळी 42 फूट 5 इंच आहे। इशारा पातळीच्या 2 फूट वर आहे आणि आपण पाहू शकतो की ही धोका पातळी ही 45 फूट आहे। सध्या कृष्णेचं पाणी पात्र हे पात्राबाहेर पडून आपण पाहू शकतो की कसं जे काही नदीकडच्या सकल भागात हे पाणी बाहेर पडत आहे। नदीकडचे काकानगर, सुरेश प्लॉट, इनामदार प्लॉट आणि मगरमच्छ कॉलनी या नदीकडच्या सकल भागात पाणी शिरलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे काही नागरिक होते त्यांना स्थलांतरित केल्या जाणार आहे। साधारणतः
ग्रामीण आणि शहरी असे मिळून 125 कुटुंब, साधारणतः 600 ते 750 लोक हे स्थलांतरित झाले आहेत. त्यापैकी काही 25 ते 30 लोक हे फक्त सरकारी किंवा निमशासकीय जी काय व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे आणि चांदोल धरणातून पण विसर्ग कमी करण्यात आला आहे. वारणा धरणातून सध्या 15,000 क्युसेक्सनं जो काल 40,000 क्युसेक्स होता तो 15,000 क्युसेक्स वर करण्यात आला आहे आणि कोयना धरणातून जो 95,000 क्युसेक्सनं विसर्ग होता तो कुठं 82,000 वर करण्यात आहे. पण सांगलीकरण थोडा बहुत दिलासा मिळाला असला तरी जे काही कोयनेच्या कृष्णा नदीच्या पात्रात जे पाणी साचलं होतं ते हळूहळू का होईना परत पुन्हा पात्रातच येणार आहे. त्यामुळं सांगलीतली कृष्णा नदीची पाणी पातळी ही साधारणतः 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढेल आणि नंतर हळूहळू कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुनसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. सांगलीमध्ये कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. सगळीकडे तलावाचं रूप तयार झालेलं आहे. याच कृष्णा नदीचं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं विहंगम दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता. कृष्णा नदीचं हे विहंगम दृश्य, कृष्णा कशी दुथडी भरून वाहतीये बघा. सगळ्या बाजूने पाणीच पाणी आणि नदीचं म्हणजे कृष्णा नदीचं हे पात्र विस्तीर्ण असं पसरलेलं, पाण्याने ओतप्रोत भरलेलं असं हे कृष्णा नदीचं पात्र. त्याची विहंगम दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही कृष्णा नदीची आपल्याला दृश्य दिसत आहेत. इशारा पातळी ओलांडलेली आहे. 42 फुटांवरून ही कृष्णा नदी सध्या वाहते आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू झालेली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 7,500 तर दारणा धरणातून 1,400 क्युसेक प्रति तास इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय. गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचं रौद्र रूप बघायला मिळतंय. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. तर नाशिकच्या पुराची ओळख सांगणारा दुतोंड्या मारुती याच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे. नाशिकमध्ये प्रत्यक्ष पाऊस जरी ये जा. नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यांच्या परिसरामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि याच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते आहे. विशेषतः मराठवाड्याची तहान भागवणारं गंगापूर आणि दारणा या दोन धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे या दोन धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. विशेषतः गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता सुरू झालेला आहे. गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचं रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. मी आता नाशिकच्या गोदाकाठाच्या परिसरावरती आहे आणि माझ्या बाजूला आपण जर बघितलं तर हे गोदावरीचं रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. गंगापूर धरणातून जवळपास 7,500 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नाशिकच्या या गोदावरी नदीमध्ये केला जातोय आणि त्यामुळे गोदावरी नदीचं हे रौद्र रूप सध्या नाशिककरांना अनुभवायला मिळतंय. विशेषतः या पुरामुळे रामकुंड असेल, लक्ष्मण कुंड असेल, सीताकुंड असेल हे सगळेच कुंड पाण्याखाली आलेले आहे. तर गोदा काठावर असलेलं सिद्धपातळेश्वराचं मंदिर आहे, त्याचबरोबर देव मामलेदाराचं मंदिर आहे आणि इतर जे गंगा गोदावरी मंदिर आहे अशा पद्धतीची जी छोटी मोठी मंदिरं आहे या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा दिल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. नाशिकच्या गंगापूर धरणातून 7,500 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय. तर तिकडे भावली धरणातनं 1,500 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो केला जातोय आणि या सगळ्या विसर्गामुळे विशेषतः यामध्ये दारणा धरणातून 14,556 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि आता गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी आणि शहरात पडणारा पाऊस या दोन्ही पाण्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये सद्यस्थितीमध्ये जे पाणी आपल्याला दिसतंय हे पाणी जवळपास 10,000 क्युसेक्स इतकं आहे. कारण गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं 7,500 क्युसेक्स आणि शहरात पडणारं पाणी जे आहे पाऊस जो आहे त्याच्यामुळे ह्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये सध्या 10,000हून अधिक क्युसेक्सने पाणी झेपवताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि या सगळ्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचं एक रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. गोदावरी नदीच्या काठावर असलेली सगळी छोटी मोठी मंदिरं यामुळे पाण्याखाली गेलेली आहे. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे आणि विशेषतः नाशिकच्या या गंगापूर धरणातनं
आणि दारणा धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला जातोय, या दोन विसर्गांमुळे नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून जवळपास 55,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने केला जातोय आणि या सगळ्या सोडलेल्या पाण्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नदीकाठची जी गावं आहे, विशेषतः निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा आणि जी गावं आहे आजूबाजूची, या सगळ्या नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। नाशिकचा सगळा गोदाघाटचा परिसर जो आहे तो अशा पद्धतीने पाण्याखाली आलेला आहे आणि जो आठवडे बाजार नाशिकच्या गोदाघाटावरती भरतो तो देखील रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाच्या आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसामुळे, त्याचबरोबर घाटमाथ्यांवर पडणाऱ्या पावसामुळे आणि गंगापूर धरणाच्या आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे, गंगापूर धरणातून आणि दारणा धरणातून होणारा विसर्ग आणि शहरात पडणारा पाऊस यामुळे नाशिक शहरातल्या आणि विशेषतः जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या अशा पद्धतीने दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आपण नाशिक नंतर कोल्हापूरकडे वळूया। कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पंचगंगा नदीची वाटचाल संथ गतीने धोका पातळीकडे सुरू आहे। त्यामुळे शहरातल्या 51 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय आणि इतर काही नागरिकांना स्थलांतर करायला सूचना दिलेल्या आहेत। पन्हाळा कोल्हापूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलंय, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे। कोकणात जाणारे मार्ग सुद्धा अद्यापही बंदच आहेत। पावसाचा जोर जर आज दिवसभरात वाढला तर अधिक परिस्थिती बिकट होणार आहे। धरण क्षेत्रात थोडासा पाऊस जरी कमी झालेला असला तरी अजूनही मात्र पावसाच्या धरणाचे काही दरवाजे ओपनच आहेत आणि पाणी पातळी रात्रीपासून थोडी थोडी हळूहळू प्रमाणामध्ये वाढते आहे। आमचे प्रशासनाकडनं सर्व लोकांना असंच आवाहन केलेलं आहे की कोणी धोकादायक स्थितीमध्ये पाण्यामध्ये जाऊ नये आणि लवकरच सुरक्षित स्थळी आपण शिफ्ट व्हावं। मग रात्री आम्ही कलेक्टर साहेब आणि PI साहेब आम्ही सर्वांनी मिळून चिखलीमधील सर्व जनावरांचं स्थलांतरण केलेलं आहे। आज आम्ही आता थोड्या वेळात चिखलीमधील सर्व लोकांचं स्थलांतरण आता करतो आहे आणि हा रत्नागिरी हायवे सुद्धा आता पूर्णपणे बंद करून पाणी वाढल्यामुळे आता कुठल्याही वाहनांना आम्ही ह्या हायवेवरती प्रवेश देणार नाही। कोल्हापूरच्या कासारी नदीला पूर आलाय। हजारो हेक्टर शेती त्यामुळे पाण्याखाली गेलेली आहे। कासारी नदीने रौद्र रूप धारण केल्याचं चित्र आहे। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली पुराची ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत। कोल्हापूरमध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। कोल्हापूरच्या कासारी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे हे नदीचं जे पुराचं पाणी आहे ते आजूबाजूच्या शेतीमध्ये शिरलंय। शेतीमध्ये कसं पाणीच पाणी झालंय ते आपल्याला बघायला मिळत आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। कासारी नदीचं हे रौद्र रूप शेतीचं नुकसान करणारं ठरलंय। ड्रोनच्या माध्यमातून ही पुराची घेतलेली दृश्य। अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तब्बल 2.5 लाख क्युसेक प्रति तास इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग धरणातून केला जातोय। त्यामुळे धरणाजवळच्या स्थानिकांना सतर्क रहा, सावधान रहा अशा सूचना केल्या गेल्या आहेत। वसई विरारमध्ये कालपासूनच पावसाने थोडी उसंत घेतली आहे, त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा आहे। खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झालेला आहे। नालासोपाऱ्यातील राजनगर मदर मेरी स्कूलच्या समोर मात्र अनेक गटारांची झाकणं तशीच तुटलेली आणि उघड्या अवस्थेत होती। महापालिकेच्या बांधकाम विभागाचं मात्र पुरतं या भागाकडे, या परिसराकडे दुर्लक्ष झालं। पाऊस जरी थांबलेला असला तरी रस्त्यावरचं पाणी काही ओसरलेलं नाही असं विरार, वसई, नालासोपारा या भागातलं चित्र बघायला मिळतंय। मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, कारण गटारांची झाकणं उघडी आहेत आणि ते टाळण्याकरता नागरिकांनी त्या गटारांवर सध्या लाकडी टेबल, लाकडी काठ्या टाकून ते गटार झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान रात्रभर साधारणपणे 12-13 तासांहून अधिक काळ पाणी असं तुंबून राहिल्यामुळे दुर्गंधी यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। याचाच अर्थ असा की महापालिकेचा आपत्कालीन विभाग हा पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे। आइसक्रीम का फ्रिज तो सब जल गया, 2 आइसक्रीम का फ्रिज जला, पानी घुस गया, सामान नुकसान हो गया, आलू का अंडा का पूरा गोनी सब
30-40 गुनी नुकसान हो गया, बहुत भारी नुकसान है। अभी तो पानी कुछ कम हुआ है, कल तो बहुत पानी था, कमर इतना पानी था, पब्लिक को आने जाने का दिक्कत, बहुत सारी प्रॉब्लम बढ़ गई है, खाने पीने का दिक्कत, कुछ भी नहीं मिलता था, सब पानी डूबा वगैरह सब। फ्रिज तो नुकसान तो बहुत हुआ है, फ्रिज 2 जला है, 3 फ्रिज जला है, आलू कांदा का गोनी सब नुकसान हुआ, भीग गया पानी में।